तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं 120 डेच्या नवोदयच्या चॅलेंज मध्ये स्वागत आहे। आज आपला आहे डे 10। तर आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 स्वाध्याय नंबर 2.2। तर चला आपण सुरुवात करूया वेळ न घालवता। तर पहिल्या क्वेश्चनला, तर आपण मोठी संख्या अगोदर शिकलो आहोत, आता आपल्याला काढायची आहे छोटी संख्या। तर लक्षात द्या, दोन संख्यांची बेरीज म्हणजे x + y = 125600 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा कितीने मोठी आहे की छोटी आहे? बघा, दुसरीपेक्षाने कमी आहे, दुसऱ्यापेक्षाने काय आहे? कमी आहे। तर मोठी आहेत ते शिकलो आहेत, कमी आहेत हे आपल्याला शिकायचं। तर दोन्हीपैकी लहान संख्या, आता आपल्याला काय स्मॉल संख्या शोधायची आहे। तर आपल्याला करायचं काय? तर बघा, याच्यामधून 14400 मायनस करायचे, 0 मधून 0 गेले 0 0। तर बघा, याच्यामधून 0 गेले, 6 मधून 4 गेले, उरले 2 1 1 1। आपला आन्सर काय आले? 11120। तर आता बघा, यालाच आपल्याला कशाने डिवाइड करायचे? प्रत्येक वेळेस 2 ने। तर 2 ने जर याला डिवाइड केलं 1 1 1 2 0 0, तर आपला आन्सर येऊन जाईल, छोटी संख्या आपल्याला येऊन जाईल। तर 2 5 10 1 1 2 5 10 -1 2 6 12 0 0 आणि हे वरती 2, हे उरलेले 0, 55600। तर बघा, ऑप्शन नंबर सी आपला आन्सर आहे। ही आहे आपली छोटी संख्या 5600। आणि याच्यात जर 55600 याच्यात जर 14400 मिळवले तर ही आपली येईल मोठी संख्या। कळालं? तर एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि नीट प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे, सगळं नीट समजून घ्यायचं आहे। आपण आता हळूहळू 2.2 पर्यंत आलो आहे। तर बघा, आपला सेकंड क्वेश्चन काय आहे? आपला सेकंड क्वेश्चन, तर स्टार डिवायडेड बाय, एकदम सोपे असतात, याला घाबरायचं नाही। तुम्हाला बोर्ड मॉसची पद्धत मी सांगितली आहे, बोर्ड मॉसने कसं सोडवायचं आहे। तर बघा, आता ह्या स्टारची व्हॅल्यू आहे 18 आणि ट्रायंगलची व्हॅल्यू आहे 2। अजून काय आहे? सबट्रॅक्शन बॉक्सची व्हॅल्यू काय आहे? 4 इक्वल्स टू काय आलं आहे? इक्वल्स टू ची आपल्याला याची किंमत फाइंड करायची आहे। तर बघा, 2 डिवायडेड बाय 8 18 इक्वल्स टू 9 -4 इक्वल्स टू 5। काय आला आपला आन्सर? 5। तो ऑप्शन नंबर सी। हे एकदम छोटे स्मॉल क्वेश्चन्स असतात, हे आपल्याला स्कोरिंग मार्क्स करणारे असतात, याला आपल्याला मार्क्स याच्यात आपला मार्क्स जाता कामा नाही। तर हे क्वेश्चन चांगले लक्षपूर्वक करायचे आहे। या क्वेश्चन मध्ये तुमचा स्कोर वाढण्याची खूप चांगली शक्यता असते। तर आपल्याला थर्ड क्वेश्चन, तर बघा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या। मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या काय आहे? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे, आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती होईल? तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या ही, यांची आपल्याला काय करायचंय? बेरीज। 9 + 9 18, 9 + 9 18 and 1 19, 9 + 9 18 + 1 19, 18 + 1 19, 10 हे 0 आहे, 109998। तो ऑप्शन नंबर बी। तर लक्षात ठेवायचे, बिगेस्ट 5 डिजिट नंबर आणि बिगेस्ट 4 डिजिट नंबर आहे। तर लक्षात ठेवायचे, प्रॉपरली लिहून घ्यायचे, प्रॉपरली नोट्स बनवायचे, एकदम चांगल्या पद्धतीने लिहायचं आहे, आपल्याला घाई करायची नाहीये। आता बघा, फोर्थ क्वेश्चन काय आहे? तर फोर्थ क्वेश्चन आहे, सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्यातून वजा केल्यास येणारे उत्तर। सर्वात मोठी 3 अंकी संख्या, सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 999। तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय, फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण शिकलो आहे। आणि सर्वात मोठी 4 अंकी संख्यातून वजा, तर सर्वात लहान 4 अंकी, तर सर्वात लहान अंकी 4 संख्या आहे 1000। त्याच्यामधून जर हे केलं तर आपला आन्सर येईल 1।
कारण की 999 मध्ये 1 मिळवल्यावरच 1000 येतात. तर आपला आन्सर आलं डी. सर्वांना समजलंय? ही सर्वात लहान 4 अंक स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आहे आणि ही बिगेस्ट 3 डिजिट नंबर आहे. तर एवढं लक्षात ठेवायचंय, प्रॉपरली सोडवायचंय, जास्त घाई करायची नाही. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय हे लक्षपूर्वक बघायचंय आणि मगच सोडवायचंय. घाई कोणत्याच क्वेश्चन मध्ये करायचं नाही. तर बघा आता आपला क्वेश्चन नंबर 5 काय विचारलंय, 1 + 2 - 3 + 4 + 5 - 9 + 6 + 7 - 13. बाकीचा क्वेश्चन मी खाली लिहितोय. 8 + 9 - 17 आणि +12 + 13 - 25. तर बघा इथे बघा 1 + 2 3 3 - 3 0 +4 + 5 9 9 - 9 0 6 + 7 13 13 - 13 0 8 + 9 17 17 - 0 0 12 + 13 25 25 - 0. सर्वांचा आन्सर काय आलंय 0. म्हणजे आपला आन्सर पण काय 0. तर किती नंबरला आहे 0? सी. आपला आन्सर आहे सी 0. तर समजतंय? काही काही क्वेश्चन तुम्हाला परत एकदा सांगतोय मी, ती तुमच्यासाठी स्कोरिंग असतात, स्कोरिंग मार्क्स तुमचे वाढवणारे असतात. तर हे क्वेश्चन तुमच्या हातातून जाता कामा नये. इथे सिली मिस्टेक करून ठेवू नका. इथे जर सिली मिस्टेक केली तर तुमचा स्कोर नक्की घसरणार आणि एका सिली मिस्टेकमुळे तुम्ही नवोदयतून हुकू शकतात. तर लक्ष आणि काळजीपूर्वक करायचंय. तर आपला क्वेश्चन आहे आपला 6वा. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 4 5 6 ने निशेष भाग म्हणजे रिमाइंडर आपला आलं पाहिजे, बाकी आपली आली पाहिजे 0, बाकी आली पाहिजे आपली 0. तर आन्सर आहे ए 36, बी 60, सी 80 आणि डी 90. तर बघा 3 ने याला पूर्ण भाग जाईल, 4 ने जाईल, 5 ने जाईल का? नाही. तर 60 ला बघा 3 ने जाईल पूर्ण, 4 ने जाईल, 5 ने पण जाईल, 6 ने पण जाईल. तर आपला आन्सर आहे, जर ह्या चौघी नंबरनी याला जर भाग दिला तर आपला रिमाइंडर काय येईल 0 आणि आपल्याला तेच पाहिजे होतं. आपला आन्सर आहे 60. तर असं पूर्ण नंबरने हे तुम्हाला करावंच लागेल, हे तुम्हाला करूनच बघावं लागेल. बाय ऑप्शन जायचंय या क्वेश्चन्स मध्ये, बाय ऑप्शन जायचंय आणि क्वेश्चन समजून घ्यायचा आहे व्यवस्थित काय विचारलंय. लास्ट क्वेश्चन आपला आहे 7th क्वेश्चन. पुढील पैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग दिला जातो? तर बघा कोणत्या संख्येला 18 ने भाग दिला जातो? तर बघा याच्यात बघा 4 4 4 5 5 5 6 6 6. तर आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला करायचं काय की थोडीस डोकं चालवायचं आहे. तर इथं 4 4 4 दिलंय, बी मध्ये आपल्याला दिले 5 5 5 5 5 5 आणि सी मध्ये आपल्याला दिले 6 6 6 6 6 0 आणि डी मध्ये दिलंय आपल्याला 1 2 3 4 5 6. तर बघा आपल्याला याच्यामध्ये बाय ऑप्शन सोडवायचंय, थोडंसं डोकं लावायचं आहे. आपण इतकं करत बसणार आहे का 18 भागिले 18 ने याला भाग द्यायचा, याला भाग द्यायचा, आपला अर्धा वेळ तिथे निघून जाईल. आपल्याला इथे बघायचंय. तर जास्त ऑप्शन कशावर फोकस करताय? इथे पण 6 6 आहे, इथे पण 6 6 आहे, म्हणजे हे दोघं ऑप्शन नाहीये. तर बघा इथे 0 आहे पण इथे सगळ्यांची सिरीज सारखी आहे, तर मग इथे पण सारखीच यायला हवी. मग ऑप्शन नंबर डी. थोडंसं कॉमन सेन्सचा वापर करायचा आहे. हे क्वेश्चन तुम्हाला फक्त ट्रिक, तुम्ही डोकं कसं वापरता, एकदम अवघड परिस्थितीत तुम्ही डोकाचा वापर कसं करता याच्यासाठी दिलेले असतात. हे तुम्हाला सोडवण्याची गरज नसते. हे जर सोडवत गेलं तर तुमचा मिनिमम एका क्वेश्चनला 5 मिनिटं लागेल आणि इथेच तुमचे 20 मिनिटं चालले जातील. तर तुम्हाला फक्त हे कॉमन सेन्स वापरायचं आहे की तुम्ही ऑप्शनने कसं टॅकल करू शकता. तर ऑप्शनने असं टॅकल करायचंय, तुम्हाला शिकवलं मी. तर बघा इथे आपली ही एक्सरसाइज संपली आहे. तुम्ही परत ह्या एक्सरसाइजचा प्रॅक्टिस करा. ही एक्सरसाइज आणि मागची एक्सरसाइज थोडीशी अवघड आहे. या दोघी एक्सरसाइजचा प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मित्रांना व सर्व फॅमिली मेंबर्सला पण शेअर करा. तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये, तुमच्या मित्रांमध्ये कोणाला जास्त याची गरज असू शकते आणि जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.